आणि इकडे महायुतीमधले घटक पक्ष आता स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा बोलू लागले आहेत आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चांगली चर्चा रंगली आहे। एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची स्वबळाची वक्तव्य, बच्चू कडूंचा निर्धार आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, या सगळ्यामुळे भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील युती टिकणार की तुटणार असाही एक प्रश्न आता दबक्या आवाजात विचारला जाऊ लागलाय। पाहूयात एक खास रिपोर्ट। महायुतीतलं हे खेळीमेळीचं वातावरण आता गंभीर बनलंय का? अजितदादांच्या निधनानंतर महायुतीत तणाव वाढलाय का? असे काही प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत। कारण भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचा दावा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडूनही स्वबळाची वक्तव्य केली जात आहेत। प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो। 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना। शिवसेना स्वबळावर लढत का? लढू शकते। असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत, तशी लढणार आहोत। एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे। म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही। काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो, वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो। शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आम्ही करतो। आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो। भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, पण काँग्रेस जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनीत्राबाईंनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतील, पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, युबीटी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी, ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात। आता शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते अशी वक्तव्य करतायत म्हटल्यावर चर्चा तर होणारच। त्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच विचारणा झाली। त्यावर त्यांनी नेमकं काय भाष्य केलंय तुम्हीच पहा। शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे। एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे। याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं पाहिजे। आता शिरसाट किंवा सामंत कमी होते की काय म्हणून शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले बच्चू कडू यांनी तर एक भीष्म प्रतिज्ञाच केली आहे। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा प्रण बच्चू भाऊंनी केलाय। जनतेनं पाळलं म्हणून नेत्याने स्वीकारलं आणि आयऱ्या गैर नेत्याने स्वीकारलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। भाजप म्हणजे कायमच इलेक्शन मोडमध्ये असणारा राजकीय पक्ष। निवडणूक कुठलीही असो ती जिंकण्यासाठीच लढायची हीच भाजपची रणनीती। त्यासाठी भाजपनं पक्षप्रवेशाचा सपाटाच लावलाय। भाजपची हीच रणनीती ओळखून एकनाथ शिंदे यांनी देखील बच्चू कडूंसारख्या आक्रमक चेहऱ्याला आपल्यासोबत घेतलाय। 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढली आणि पुन्हा एकत्र येत सत्ता स्थापन केली होती। आता त्या शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत। 2029ला 2014ची पुनरावृत्ती होणार की स्वबळाची चर्चा केवळ हे फुकाच्या बाता ठरणार हे दिसायला अजून 3.5 वर्षाचा वेळ आहे। मात्र तोपर्यंत पुलाखालून बरंचसं पाणी गेलेलं असेल हे मात्र नक्की आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।